हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सातारा लोकसभेचा अर्ज भरण्यापूर्वी शशिकांत शिंदेंचं शक्ती प्रदर्शन। शशिकांत शिंदेंचा अर्ज भरण्यासाठी शरद पवारही उपस्थित। शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने संजय मंडलिक आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आमदार प्रकाश आवाडेंची भेट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आवाडेंची हातकणंगलेतून माघार। नारायण राणे 19 एप्रिलला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार, सूत्रांची माहिती। नाशिकची जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेची। मुख्यमंत्री शिंदेंनी सगळ्या जागा सोडायचं मान्य केलंय का? संजय शिरसाटांचं वक्तव्य। चंदा दो धंदा लो हा खेळ महाराष्ट्रात देखील सुरू। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या नावाखाली 500 कोटींचा घोटाळा। संजय राऊतांचे श्रीकांत शिंदेंवर गंभीर आरोप। पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी पत्र लिहितायत। अकलेचे तारे तोडण्याआधी माहिती अधिकारातून माहिती मिळवायला हवी होती, श्रीकांत शिंदेंचं राऊतांना उत्तर। काँग्रेस नेते आबा बागुल यांनी घेतली फडणवीसांची भेट। नाराज आबा बागुल भाजपमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। नाराज उत्तम जानकरांनी घेतली फडणवीसांची बैठक। संध्याकाळी वेळापूरमध्ये बैठक घेऊन भूमिका जाहीर करणार, उत्तम जानकरांची प्रतिक्रिया। रणजितसिंह निंबाळकर जयकुमार गोरेंनी घेतली फडणवीसांची भेट। उद्या अर्ज भरण्यासाठी उत्तम जानकर उपस्थित असतील। भेटीनंतर निंबाळकरांची भूमिका। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। हातकणंगले लोकसभेसाठी अर्ज दाखल करणार। काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढणार, विशाल पाटलांकडून स्पष्ट। विशाल पाटील सांगली लोकसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेससाठी जाहीरनामा म्हणजे कागद, तर आमच्यासाठी जाहीरनामा म्हणजे मोदींची गॅरंटी। उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्या सोलापूरमध्ये रोड शो। फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते उमेदवारी अर्ज दाखल करणार। 24 एप्रिलला राहुल गांधींची सोलापूरमध्ये जाहीर सभा। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंसाठी राहुल गांधींची सभा। मनसे नेत्यांची आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी बैठक। महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर समन्वयक समितीची घोषणा होण्याची शक्यता। मुंबईत तिकीट वाटपाबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईतून असलम शेख यांच्या नावाची चर्चा। धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश। धैर्यशील मोहिते उद्या उमेदवारी अर्ज भरणार। भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांशी धैर्यशील मोहितेंशी लढत होणार। केवळ 16% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यातील पाणी टंचाई भीषण होण्याची शक्यता। 29 जून पासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार। 52 दिवस अमरनाथ यात्रा चालणार। आजपासून यात्रेसाठी नोंदणी करता येणार। 21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र। न्यायपालिकेवर दबाव असल्याचा आरोप। पत्र लिहिणाऱ्यांमध्ये सुप्रीम कोर्टाचे 4 माजी न्यायाधीश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।